आणि 2.5 लाखाच्या मताधिक्याने खासदार विनायक राऊत निवडून येणार। बदलची काय सांगायला बघितलं तर अद्यापही समोर उमेदवारच मिळत नाही आहे। अशा अवस्थेमध्ये आमदारांच्या संख्येकडे बघितलं आपण तर शिवसैनिक केवळ शिवसैनिक नव्हे तर महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। उद्धव साहेबांवरती असलेली निष्ठा आणि विनायक राऊत साहेबांच्या कामाची पोचपावती आणि आजची उमेदवारी अर्ज भरायची नाही तर विजयाची मिरवणूक आहे। ही केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नाही आहे तर ही विजयी मिरवणूक आहे असा विश्वास जो आहे तो अतुल रावणे आणि संदेश पात्रे यांनी व्यक्त केलेला आहे। त्याबरोबर अभ्यासक राजन चव्हाण आपला रत्नागिरी। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।